नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्मेशन देणार आहे. ट्रेझररच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असतात सोसायटीमध्ये, फंक्शन्स आणि ड्युटीज ऑफ द ट्रेझरर ॲज पर द सोसायटी बायलॉज. ॲज पर द बायलॉज नंबर 94, preparation of financial budget for the society based on the expenses, potential income generated the society and getting a finalized annual general body meeting after the discuss with the general member. पॉइंट नंबर 1चं मीनिंग असं आहे की पूर्ण वर्षामध्ये जे एक्सपेन्सेस होतात त्या एक्सपेन्सेसचं बजेट केलं जातं आणि ते बजेट अॅन्युअल जनरल बॉडी समोर सगळ्यांसाठी अप्रूव्ह करून ठेवायचं काम हे ट्रेझररचं असतं. पूर्ण वर्षाचं त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस असतात, टँक म्हणजे वॉटर एक्सपेन्सेस असतात, लिफ्ट एक्सपेन्सेस असतात, सिक्युरिटी एक्सपेन्सेस असतात किंवा इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस असतात. ह्यांचं बजेट बनवलं जातं आणि ती बजेटची शीट अॅन्युअल जनरल बॉडीमध्ये सगळ्या मेंबरना एक्सप्लेन करून अप्रूव्हल करण्याचं काम रिझॉल्युशन मध्ये हे काम ट्रेझररचं असतं. पॉइंट नंबर 2, ॲज पर बायलॉज नंबर 64, finalization of the breakup of service charges, sinking and repair fund charges for the generation maintenance invoice. पॉइंट नंबर 2चं मीनिंग असं आहे बायलॉज नंबर 64 मध्ये की जे मेंटेनन्सची बिलं सोसायटी रेज करते त्याच्यामध्ये सिंकिंग फंड असतात, रिपेरिंग फंड असतात, तर त्याचं ब्रेकअप करणं आणि मेंटेनन्स बिलाचं कॅल्क्युलेशन करणं आणि ते बिल रेज करणं मेंबर्सना आणि त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं आणि अॅन्युअल जनरल बॉडीमध्ये ते सगळं एक्सप्लेन करणं, म्हणजे सिंकिंग फंड कसं कॅल्क्युलेशन होतं, त्याच्यानंतर सर्व्हिस चार्जेस कसे कॅल्क्युलेशन होतात, एनओसी चार्जेस कसे लावले जातात, ह्या सगळ्यांचं बायफिकेशन आणि इनव्हॉइस बनवणं हे सगळं काम ट्रेझररचं असतं. पॉइंट नंबर 3, as per the bylaws number 67, approving expenses for any repair and maintenance work of the society building, premises, facilities in the society along with the secretary and chairman. याचं मीनिंग असं आहे की सोसायटीमध्ये रिपेरिंग होतं ते मेंटेनन्सच्या बिलामध्ये आपण जे रिपेरिंग फंड ऍड करतो, सिंकिंग फंड ऍड करतो, तर त्याचं सगळं बायफिकेशन करायचं आणि जर बिल्डिंग मध्ये रिपेरिंग होत असेल तर त्या रिपेरिंगचं एक बजेट बनवलं जातं, टेंडर इश्यू केले जातात आणि ते मेंबरना एक्सप्लेन केलं जातं. तर हे सगळं काम ट्रेझररने विथ द हेल्प ऑफ सोसायटी सेक्रेटरी आणि चेअरमन ह्यांच्या बरोबर बसून हे रिपेरिंग बिल्डिंगची जे होते त्याचे बजेट्स काढण्याचं काम किंवा त्याच्या फॅसिलिटीज आपल्याला काय काय मिळणार या सगळ्यांचा एक रिपोर्ट बनवायचा आणि तो सुद्धा जनरल बॉडी समोर अप्रुव्हलला ठेवायचा. हे सुद्धा काम बायलॉज नंबर 67 प्रमाणे ट्रेझररचं असतं. पॉइंट नंबर 4, as per the bylaws number 15, to invest the fund against the reserve, repair and sinking fund as per the rules. Point number 4, as per the bylaws number 15, याचं मीनिंग असं आहे की जे आपण सोसायटीतल्या मेंबर कडून पैसे कलेक्ट करतो, सिंकिंग फंड मध्ये करतो किंवा रिपेरिंग फंड मध्ये करतो, रिझर्व अँड रिपेअर फंड मध्ये पण काही काही सोसायटी फंड कलेक्ट करतात, तर हा जो कलेक्ट केलेला फंड असतो त्याच्या एफडी बनवायचा आणि इन्व्हेस्टमेंट करायची. सोसायटीच्या पुढे फ्युचर रिडेव्हलपमेंट असेल, रिपेरिंग असेल, तर त्याच्या एफडी बनवण्याचं जे काम असतं, इन्व्हेस्टमेंट करायचं जे काम असतं ते सुद्धा ट्रेझररचंच आहे. पॉइंट नंबर 5, as per the bylaws number 145, finalization of the accounts on time after the completions of the financial year and file annual return of the society. Bylaws number 145 याचं मीनिंग असं आहे की फायनान्शियल इयर असतात, फॉर एक्झाम्पल
2024-25 किंवा आता जे करंट चालू आहे 2025 आणि 26 ह्याचं जे फायनलायझेशन अकाउंट असतं फायनान्शियल इयरचं त्या अकाउंटचं सगळा हिशोब ठेवणं आणि त्याप्रमाणे बॅलन्स शीट बनवणं आणि ते बॅलन्स शीट ऑडिट करणं ऑडिट करून त्याचा जनरल बॉडी समोर अप्रुव्हलला ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याचे अॅन्युअल रिटर्न्स जे असतात इन्कम टॅक्स मध्ये ते फाईल करायचं हे पण सगळं काम ट्रेझररच्या प्रोफाईल मध्ये येतं आणि त्यांनीच ते काम केलं पाहिजे. Point number 6. As per the bylaws number 94, present audited balance sheet, audit report in the AGM meeting and resolve the queries in case of any. Even resolve the balance sheet related issue along with the auditor and explain to the member where required. As per bylaws number 94, याचं मीनिंग असं आहे की जी ऑडिटेड बॅलन्स शीट ऑडिटर देतो फायनान्शियल इयरची ती बॅलन्स शीट अजेंडामध्ये एजीएम मध्ये अप्रूव्ह करणं किंवा त्याच्याबद्दल काही रिझॉल्व क्वेरीज असतात मेंबरच्या बॅलन्स शीट जेव्हा आपण एजीएमच्या नोटीस अजेंडा सर्क्युलेट करतो रिलेटेड टू अकाउंटिंग एक्सपेन्सेस असेल बॅलन्स शीट मध्ये काही मेंबर्सना काही लेजर समजले नसतील एक्सपेन्सेस समजले नसतील अकाउंटिंग मध्ये काही इश्यूज असतील तर त्या मेंबरचे क्वेश्चन्स असतात एजीएम मध्ये आणि ते एजीएमच्या पूर्वी पण ते ईमेल्स मध्ये किंवा आपलं लेटर कम्युनिकेशन करून ते देतात तर त्या लेटरचे आन्सर करणं आणि ती क्वेरी जी असते रिलेटेड टू ऑडिटेड बॅलन्स शीट ती मेंबर बरोबर आणि ऑडिटर चार्टर्ड अकाउंटंट किंवा ऑडिटर असतो त्याच्याबरोबर बसून त्या क्वेरी सॉल्व्ह करणं हे सुद्धा काम ट्रेझररचंच असतं.